अय्यर भाऊ आपला पुढील बॉल मेहता साहेबांना टाकतायत. मेहता साहेबांनी लॉंग ड्राईव्ह शॉट मारलाय. बॉल हवेत उडालाय. ही फारच सोपी कॅच होऊ शकते. पहिल्याच बॉलवर मेहता साहेब आउट होऊ शकतात. आणि हे काय, दोघांच्या टक्करीत बॉल सुटलाय आणि ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि मेहता साहेबांना जीवनदान मिळालंय. अय्यर भाऊ, जेठालाल माझी कॅच आहे. तू मध्ये आला. काय माझी कॅच आहे? माझीच कॅच होती ती. तुम्ही असं उलटा पळता. इझी कॅच होती माझ्यासाठी. अरे मी कॅच घेतो. अरे बॉलिंग पण तुम्हाला करायची आहे, कॅच पण तुम्हालाच पकडायची आहे. काही सोडा ना आमच्यासाठी भाऊ. आम्ही ते उभ्या आहोत सेवा करायला तुमची. अरे बरोबर आहे जेठालाल, पण माझं जजमेंट अय्यर बॉलवर भडकलेत. खूपच महत्वाची विकेट सोडली आहे या एका छोट्याशा चुकीमुळे. आणि हा अय्यर भाऊने पुढील बॉल भिडेला टाकलाय. आणि हे काय, भिडे आउट होता होता थोडक्यात बचावलाय. अरे ओव्हर 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 बॉल. आणि याच बरोबर चौथी ओव्हर समाप्त झाली आहे. स्कोर आहे 53 रन्स 4 विकेटच्या मोबदल्यात. हो नक्कीच. आणि मेहतांच्या महारथींनी त्यांचा रन रेट फारच उत्तम ठेवला आहे. आणि आता जेठालालने त्याचे परमपूज्य बापूजी यांना बॉलिंग साठी पाचारण केलंय. आणि बापूजी कशा प्रकारे खेळतात हे तर एक रहस्य आहे, कारण याआधी त्यांनी प्रत्येक IPL मध्ये फक्त अंपायरिंग केलेली आहे. बापूजी कमॉन, बापूजी कमॉन. एक मिनिट. अंपायर ही कसली बॉलिंग आहे? ओव्हर द विकेट की राऊंड द विकेट? अक्रॉस द विकेट. ही अक्रॉस द विकेट कोणती बॉलिंग असते बाबा? अरे इकडून टाकणार आहे ना बॉल. हो बापूजी, बॉल तर इथून क्रीज मधूनच टाकतायत ना. अंपायर बघा ना, कुठून इथे येऊन असं टाकणार, हे काय आहे? एक मिनिट, अंपायर भाऊ बरोबर आहे की नाही? बॉलिंग एकदम बरोबर आहे. नाही खेळायचं तर बसून राहा, संपून टाका, मागवा जिलेबी फाफडा. खेळ जाऊ दे ना बाया. चंपक काकांची बॉलिंग स्टाईल फारच डिफरंट आहे. मी आजपर्यंत अशी स्टाईल पाहिली नव्हती. हा बापूजींचा पहिलाच बॉल मेहता साहेबांना. आणि मेहता साहेब पूर्णपणे गोंधळून गेले. त्यांना काहीच कळलं नाही की बॉल कुठून आला आणि कुठे निघून गेला. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मिस्ट्री प्लेयर बापूजी. अगदी बरोबर पोपटलालजी. आणि चंपक काकांचा हा दुसरा बॉल. आणि तुम्ही पाहू शकता की मेहता साहेब पुन्हा एकदा पूर्णपणे फिट झाले आहेत. मला वाटतं तुम्ही काकाजींच्या हातावर लक्ष ठेवा. ते जसा बॉल टाकतील त्याचा टायमिंग घेऊन मग तुम्ही शॉट गडे. माझी नजर हातावरच आहे, पण हात अशा प्रकारे बाहेर होतोय की बॉल लास्ट मोमेंट पर्यंत दिसत नाहीये, म्हणून तर मी सारखा बीट होतोय. ठीक आहे, फक्त ट्राय करा. असू दे, पण आता यावेळी बघ तू माझ्या शॉटचा कमाल भिडे. बस. कमॉन बापूजी कमॉन. सेव बॉल. हे नाही खेळू शकत बापूजींना. आणि हा बापूजींचा पुढचा बॉल मेहता साहेबांना. मेहता साहेबांनी बॅक फूट वर येऊन चांगला पंच लावलाय. अरे बॉल गोलीच्या दोन्ही पायांच्या मधून निघालाय. आणि असं वाटतंय की भिडे भाऊंमुळे कोहली हा बॉल व्यवस्थितपणे पाहू नाही शकला. कळतच नाहीये की आपला गोली कोणत्या टीमच्या बाजूने खेळतोय. तुम्ही म्हणाले नाही खेळू शकणार, तर मी असंच उभा राहिलो. मी काय पण बोलेन, तू ऐकू नकोस. ऐकू येतं यातून? ऐकू येतं यातून? कान उघडे. आणि हा बापूजींचा पुढचा बॉल मेहता साहेबांना. मेहता साहेबांनी शानदार स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय आणि बॉल बाउंड्रीच्या पार. अजून एक चौकार. आणि तेही गोलीच्या मिसफिल्डिंग मुळे. सॉरी कॅप्टन. तुम्ही भडकले नाहीत? भडका ना प्लीज. तुम्ही भडकल्यानंतर खूप छान दिसता, मजा वाटते. भडका ना. उचलू नको. नाही मी ठेवतोय. कमॉन बापूजी कमॉन. बापूजी आपल्या हटक्या स्टाईल मध्ये पुढील बॉल टाकण्यासाठी तयार. आणि हा बापूजींनी पुढचा बॉल टाकलाय मेहता साहेबांना. मेहता साहेबांनी छान बॅट फिरवली आहे. बॉल हवेत आहे. कदाचित जेठालाल अगदी सहज ही कॅच पकडतील. फारच हलवा कॅच आहे. आणि हे काय, जेठालालने कॅच ड्रॉप केली. अरे जेठालाल, हे तू काय करतोयस? असल्या चुका नाही चालणार. जर अशाच चुका करत राहणार तर मॅच हरून जाशील तू. जर मॅच हरला तरी सोन्याची चेन नाही मिळणार जेठालाल. प्लीज कीप इट अप. बापूजी त्यांचा पुढचा बॉल मेहता साहेबांना टाकतायत. मेहता साहेब पुन्हा एकदा बीट झाले. त्यांना कळलंच नाही बॉल कुठून आला आणि कुठे निघून गेला. बाळा, कॅच आउट होण्यासाठी ना बॉल टच होणं गरजेचं आहे. ओव्हर.